श्री शिवाय मित्रांनो, 2 जून पुरुषोत्तम प्रतिपदा समापतीच्या मंगळवारी रात्री लवंगेचा हा एक उपाय करा। भगवान भोलेनाथांच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात केवळ पैशांचा पाऊस पडणार नाही, तर तुम्ही करोडपती व्हाल आणि मित्रांनो, तुमचे घर आनंदाने भरून जाईल। तुमची प्रत्येक मनोकामना पूर्ण होईल। बँक बॅलन्स अचानक वाढू लागेल। करिअर आणि व्यवसायात दिवसरात्र कमवाल। इतका पैसा येईल की सांभाळताही येणार नाही। मित्रांनो, यावेळी मंगळवार प्रतिपदा समापतीच्या दिवशी अनेक शुभ योगायोग जुळून येत आहेत, जे अनेक वर्षांनंतर आले आहेत। म्हणूनच मित्रांनो, या दिवसाचे महत्त्व खूप जास्त आहे आणि या दिवशी तुम्ही लवंगेचा हा एक उपाय नक्कीच करायला हवा, जो पंडितजींनी त्यांच्या अलीकडच्याच कथेत सांगितला आहे। तर मित्रांनो, हा उपाय तुम्हाला कसा करायचा आहे, कधी करायचा आहे, कुठे करायचा आहे आणि उपाय करताना तुम्हाला कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे, ही सर्व माहिती आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये देऊ। तर चला मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाऊया। पहा, हा दिवस इतका खास आणि इतका महत्त्वाचा असतो। असे पाहिले गेले आहे की कधी-कधी मोठ्या पूजापाठ आणि अनुष्ठानांनी जी मनोकामना पूर्ण होत नाही, ती 2 जून 2026 रोजी मंगळवार प्रतिपदा समापतीच्या दिवशी एक छोटासा उपाय केल्यानेच तुमची सर्व मनोकामना पूर्ण होते। आणि बऱ्याच लोकांनी हा उपाय केला देखील आहे आणि त्यांना हा उपाय केल्याचे फळही मिळाले आहे। जर तुम्हालाही 2 जून 2026 रोजी मंगळवार प्रतिपदा समापतीच्या दिवशी हा उपाय करायचा असेल, तर तुम्ही हा उपाय आधी नीट समजून घ्या, ऐकून घ्या आणि त्यानंतर करा। तुम्हाला या उपायाचे फळ नक्कीच मिळेल। हा उपाय केल्याने तुमच्या घरात कोणत्याही प्रकारचे दुःख आणि समस्या का चालू असेना, तुम्हाला त्याचे कारणही माहित नसेल की मित्रांनो, ही समस्या कोणत्या कारणामुळे सुरू आहे। त्याचे कोणतेही कारण असू शकते, जसे की पितृदोष किंवा कोणत्याही प्रकारचा मंगळ दोषही असू शकतो। आणखी अनेक प्रकारचे दोष असतात, काहीही असू शकते। पण तुम्हाला हा उपाय करण्यासाठी तुमचे दोष शोधून काढण्याचीही गरज नाही। 2 जून 2026 मंगळवारी प्रतिपदा समापतीच्या दिवशी या एका लवंगेचा उपाय तुम्हा लोकांना करून घ्यायचा आहे। मित्रांनो, आता आपण समजून घेऊया की हा उपाय आपल्याला कोणत्या वेळी करायचा आहे। तर सर्वात पहिली गोष्ट मित्रांनो, आपण समजून घेऊया की हा एका लवंगेचा उपाय कोणाला करायचा आहे। तर पहा, इथे सरळ गोष्ट आहे की हा एका लवंगेचा उपाय जो आहे तो कशासाठी केला जात आहे। हा मनोकामना पूर्ण करण्यासाठी केला जात आहे, किंवा तुमच्या आयुष्यातील जी दुःखे आणि अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी केला जात आहे, किंवा तुमचे एखादे मोठे काम आहे जे पूर्ण होऊ शकत नाहीये, तुम्ही त्यासाठी हा उपाय करू शकता। तर सरळ गोष्ट अशी आहे की तुम्ही तुमच्या कोणत्याही प्रकारच्या मनोकामनेसाठी हा उपाय करू शकता। तर हा उपाय अशी कोणतीही व्यक्ती करू शकते ज्या व्यक्तीला आपली कोणत्याही प्रकारची मनोकामना भगवान शिवजींकडून पूर्ण करून घ्यायची असेल। आणि जर कोणत्याही बहिणीला आपल्या घरातील सुख आणि शांतीसाठी, घरात धनसमृद्धी वाढवण्यासाठी हा उपाय करायचा असेल, तर घरातील ज्या मोठ्या माता भगिनी असतील त्यांनी हा एका लवंगेचा उपाय विशेषतः करावा। कारण माता भगिनी या घरची लक्ष्मी असतात आणि जेव्हा घरची लक्ष्मी एखादा विशेष उपाय करते, तेव्हा त्याचे फळ खूप लवकर आणि खूप मोठे होऊन मिळते। अन्यथा हा उपाय कोणतीही व्यक्ती करू शकते, मग तो मोठा असो, लहान असो वा लहान मूल असो। ज्या व्यक्तीला हा एका लवंगेचा उपाय समजला, त्या व्यक्तीने हा एका लवंगेचा उपाय मंगळवार प्रतिपदा समापतीच्या दिवशी नक्की करावा, कारण त्याला या उपायाचे फळ खूप लवकर मिळेल। कारण 2 जून 2026 मंगळवारी प्रतिपदा समापतीच्या दिवशी भगवान शिवजी खूप सहज प्रसन्न होतात। तर चला आता आपण समजून घेऊया की हा एका लवंगेचा उपाय तुम्हाला कसा करायचा आहे आणि हा उपाय करण्याची वेळ कोणती आहे। तर पहा, या 2 जून 2026 मंगळवारी प्रतिपदा समापतीच्या दिवशी केला जाणारा हा एका लवंगेचा जो उपाय आहे तो मुख्यत्वे संध्याकाळच्या वेळेचा राहील।
प्रदोष काळाचा राहील. आता मित्रांनो, प्रदोष काळाची वेळ म्हणजे नक्की कधी, हा देखील लोकांच्या मनात एक मोठा प्रश्न निर्माण होतो. किती वाजेपासून ते किती वाजेपर्यंत ही वेळ असते, जेणेकरून आपल्याला उपाय करण्याची वेळ कळू शकेल. तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की प्रदोष काळाची जी संध्याकाळची वेळ असते ती संध्याकाळी 6 वाजेपासून ते संध्याकाळी 7 वाजेच्या दरम्यानची असते. या वेळेच्या दरम्यान जर तुम्ही उपाय कराल तर तुम्हाला त्या उपायाचे नक्कीच फळ मिळेल. तर संध्याकाळी 6 ते 7 वाजेच्या दरम्यान तुम्ही हा एक लवंगेचा उपाय करू शकता. बरेच लोक येथे असाही प्रश्न करतील की मित्रांनो, आम्ही तर नोकरीवर जातो, आम्ही आमच्या ड्युटीवर जातो आणि परत येण्यास आम्हाला उशीर होतो, तर अशा वेळी आम्ही काय करावे? तर पहा, त्या लोकांनाही चिंता करण्याची अजिबात गरज नाही. जर तुम्ही हा उपाय संध्याकाळच्या वेळी प्रदोष काळात करत असाल आणि तुम्हाला यायला उशीर झाला, तुम्ही 7 वाजेपर्यंत पोहोचू शकला नाही, तर मित्रांनो, तुम्ही 7 किंवा रात्री 8 वाजेपर्यंत हा उपाय केला तरीही चालेल. आणि जर यापेक्षाही थोडा उशीर झाला तरीही तुम्ही हा उपाय करू शकता. कारण 2 जून 2026 मंगळवार प्रतिपदा समापतीचा दिवस आहे. हा दिवस खूप दुर्मिळ असतो, वर्षभरातून एकदाच येतो. म्हणूनच जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय नक्की करून घ्या. कोणताही उपाय असो, तुम्ही तो कधीही करू शकता. मंगळवारी प्रतिपदा समापतीच्या दिवशी फक्त ठरलेल्या वेळेतच उपाय करण्याचा प्रयत्न करा. पण काही कारणास्तव जमले नाही तर तुम्ही थोड्या उशिरानेही करू शकता. तुम्हाला या उपायाचे फळ नक्की मिळेल. पूज्य गुरुजींनी सांगितले आहे की जेव्हा जेव्हा मंगळवारी प्रतिपदा समापतीचा दिवस येईल तेव्हा तुम्हाला फक्त आणि फक्त हा एक लवंगेचा उपाय करायचा आहे. यामुळे जर तुमच्या जीवनात धनवैभवाची समस्या चालू असेल, पैशांमुळे तुम्ही खूप जास्त त्रस्त असाल, आर्थिक चणचण जाणवत असेल, अनेकदा खूप प्रयत्न आणि मेहनत करूनही तुम्हाला धन प्राप्त होत नसेल, मेहनत करूनही तुम्ही यशस्वी होऊ शकत नसाल, तुम्ही तुमच्या व्यवसायात किंवा नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात अपयशी ठरत असाल, कोणत्याही कामात जर तुम्ही अपयशी होत असाल किंवा तुमची आर्थिक हानी होत असेल, तर गुरुजींनी सांगितले आहे की तुम्ही हा छोटासा उपाय या मंगळवारी प्रतिपदा समापतीच्या तिथीला नक्की करायला हवा. तर चला जाणून घेऊया या विशेष उपायाबद्दल. पण त्याआधी एक विनंती आहे, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया समग्र ज्ञान चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. आजचा हा व्हिडिओ खूप खास असणार आहे, कारण मंगळवारच्या तिथीला केले जाणारे 3 विशेष उपाय आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितले जातील. हे उपाय तुम्ही तुमच्या समस्येनुसार करू शकता. या उपायांमध्ये तुम्हाला धनप्राप्तीचे उपाय सांगितले जातील, तुमच्या मनोकामना पूर्ण करण्याचे उपाय सांगितले जातील. जीवनात कोणत्याही प्रकारची संकटे चालू असतील, समस्या येत असतील, तर त्या दूर करण्याचे उपाय सांगितले जातील. चला तर मग जाणून घेऊया पूज्य गुरुजींनी सांगितलेल्या सर्वात पहिल्या उपायाबद्दल. या उपायासाठी तुम्हाला सर्वात आधी एका लवंगेची गरज भासेल. आता ही एक लवंग मंगळवारी रात्री झोपण्यापूर्वी गुपचूप घरात या ठिकाणी फेकून द्या. 7 पिढ्यांपर्यंत पैशांचा पाऊस पडत राहील. बघा मित्रांनो, जर तुम्ही पैशांवरूनच त्रस्त असाल किंवा जीवनात पैशांची खूप कमतरता असेल, तुमचा पैसा वाढत नसेल किंवा तुमच्या घरात खूप आजार येत असतील, तर असे समजून घ्या की मंगळवारपेक्षा उत्तम दिवस तुम्हाला दुसरा कोणताही मिळणार नाही. कारण मंगळवारचा जो दिवस असतो तो विघ्नहर्ता गणेशाला आणि माता दुर्गेला समर्पित असतो. आता बघा, भगवान गणेश हे तुमच्या जीवनातील जितकीही संकटे आणि विघ्ने आहेत ती दूर करतात. म्हणूनच त्यांचे एक नाव विघ्नहर्ता गणेश असेही आहे. आता तुम्हाला सांगतो की लवंगेचे जेवढेही उपाय तुम्ही कराल, सर्वात आधी तर ते तुमच्या जीवनात चमत्कार दाखवतात. खूप लवकर तुमची जी काही अडकलेली कामे आहेत ती पूर्ण होऊ लागतात. तुमचे जे पैसे कुठे अडकले असतील तेही तुमच्याकडे परत येतात.
ज्या लोकांच्या जीवनात कर्जाच्या समस्या खूप आहेत किंवा जे लोक नको असतानाही इतरांकडून कर्ज घेतात त्या लोकांनी तर विशेषतः आपल्या घरात ही एक लवंग टाकून मंगळवारच्या दिवशी दिवा नक्की लावला पाहिजे। आता यासोबतच तुम्हाला हेही सांगू की हा उपाय तुम्हाला कसा करायचा आहे, कोणत्या वेळी करायचा आहे, कोणता दिवा तुम्हाला घ्यायचा आहे आणि या उपायाने तुम्ही तुमच्या जीवनात महाश्रीमंत कसे बनू शकता। तर बघा, आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीची अशी इच्छा असते की त्याच्याकडे जास्तीत जास्त पैसा असावा, तो आपली सर्व स्वप्ने पूर्ण करू शकेल, आपल्या घरातील जितकेही सदस्य आहेत त्यांच्या गरजा तो पूर्ण करू शकेल। पण आजच्या काळात हे खूप कठीण आहे। जेव्हा व्यक्तीकडे पैसा नसतो तेव्हा त्याच्या जीवनात थोडीशी कोणतीही समस्या आली, एखादे दुःख आले तरी ते दुःख त्याला खूप मोठे वाटू लागते। आणि जर व्यक्तीकडे पैसा असेल तर जीवनातील दुःखेही एवढी मोठी वाटत नाहीत। हे पूर्णपणे सत्य आहे की पैसाच सर्व काही नसतो, पण पैशाशिवाय काहीही होत नाही। आता बघा, आजच्या व्हिडिओमध्ये जो उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तो उपाय तुमचे पैसे खूप वेगाने वाढवण्याचे कामही करतो आणि भगवान गणेशही प्रसन्न होतात। आणि त्याचबरोबर एक असा उपायही तुम्हाला सांगू ज्यामुळे तुम्ही नजर दोषापासून, दृष्ट लागण्यापासून नेहमी वाचलेले राहाल। तर चला, सर्वात आधी आपण पहिल्या उपायाबद्दल बोलूया जो तुम्हाला मंगळवारी करायचा आहे। जो पहिला उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तो उपाय केल्याने तुमच्या कुंडलीत बुध ग्रह खूप मजबूत होईल। बघा, जर तुमच्या कुंडलीत बुध कमजोर झाला असेल, आता असे अनेक लोक आहेत ज्यांना हे माहीतच नसते की कुंडलीत बुध किंवा इतर कोणताही ग्रह कमजोर आहे। आता तुमचा बुध कमजोर आहे हे तुम्ही यावरून ओळखू शकता की तुम्ही जे काही काम करता, कोणताही व्यवसाय करता, बिझनेस करता किंवा नोकरी करता तिथे अडचणी येऊ लागतात, त्यात समस्या निर्माण होऊ लागतात। याचा अर्थ तुमचा बुध कुठेतरी कमजोर झाला आहे। आता बुधाला मजबूत करण्याचा सर्वात सोपा उपाय आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगत आहोत। तुम्हाला काय करायचे आहे, तुम्हाला सालीसह असलेली हिरवी मूग डाळ घ्यायची आहे आणि तुमच्या घरात जेवढे सदस्य आहेत त्या सर्वांनी हिरव्या मूग डाळीचे सेवन करायचे आहे, म्हणजे तुम्हाला ती मंगळवारी खायची आहे। बघा, हा उपाय वरवर पाहता खूप छोटा वाटत असेल की हिरवी मूग डाळ खाऊन काय होणार, पण याचे फायदे आणि चमत्कार खूप मोठे आहेत। तुम्ही 2 ते 3 मंगळवार हे करून बघा की तुम्ही मूग डाळीचे सेवन करा। दर मंगळवारी तुम्ही ती कोणत्याही स्वरूपात खा, पण तुम्हाला हिरवी मूग डाळ खायची आहे। मग तुम्ही पाहाल की तुमचा जो काही बिझनेस होता, तुमचे जे काही काम आहे, नोकरी आहे किंवा व्यापार आहे, त्यात तुम्हाला खूप लवकर फायदा मिळू लागेल। कारण हा उपाय केल्याने, म्हणजेच हिरव्या मूग डाळीचे सेवन केल्यानेच तुमच्या कुंडलीत बुध खूप मजबूत होईल। आणि प्रयत्न करा की मंगळवारी जेव्हाही तुम्ही घराबाहेर पडाल तेव्हा आपल्याजवळ हिरव्या रंगाचे छोटेसे कापड नक्की ठेवा। मग तो हिरव्या रंगाचा रुमाल असो किंवा कापडाची एखादी छोटीशी चिंधी किंवा तुकडा असो, पण तुमच्याजवळ हिरव्या रंगाचे कोणते ना कोणते कापड नक्की असले पाहिजे। जर तुमच्याकडे हिरव्या रंगाचे कपडे असतील आणि तुम्ही ते घातले तर ते आणखीनच उत्तम ठरेल। तर ही झाली पहिल्या उपायाची माहिती, जो व्यापार चांगला करण्यासाठी, व्यापार वाढवण्यासाठी आणि तुमच्या कुंडलीत बुधाला मजबूत करण्यासाठी आहे। आपण यावर बोलूया की एक लवंग टाकून तुम्हाला तुमच्या घरात दिवा कुठे लावायचा आहे, हा उपाय मंगळवारी कसा करायचा आहे आणि हा उपाय तुमचे भाग्य कसे उजळवेल, हा उपाय तुमचे झोपलेले नशीब जागे करेल। तर पहा, भगवान गणेश जेव्हा कोणावर आपली कृपा करतात तेव्हा त्याच्या घरात अन्न आणि धनाचे भांडार भरून जातात। त्याच्या घरात कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही। प्रथम पूजनीय भगवान गणेश जेव्हा कोणावर प्रसन्न होतात तेव्हा झोपलेले भाग्य खूप लवकर जागे होते, ते उजळून निघते
आणि नशिबात जे लिहिलेले नसते ते देखील व्यक्तीला मिळते. कारण भगवान गणेश खूप बुद्धिमान आहे आणि तुमच्या जीवनातील संकटे कशी दूर करायची हे त्यांना माहीत आहे. तुम्ही हे समजून घ्या की जर तुम्ही भगवान गणेशांना तुमची मनोकामना सांगितली आणि हा उपाय केला तर ते तुमच्या जीवनातील कष्ट कधी आणि कसे दूर करतील हे तुम्हाला स्वतःलाही समजणार नाही. आज जीवनातील जे दुःख, जे कष्ट तुम्हाला खूप मोठे वाटत आहे आणि आज तुम्हाला असे वाटत असेल की माझ्या जीवनातील हे दुःख कदाचित कधीच दूर होणार नाही, पण तुमच्या जीवनातील मोठ्यात मोठे दुःखही गणपती दूर करतात. जेव्हा तुम्ही हा दिव्याचा उपाय करता तेव्हा पहा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे. सर्वप्रथम तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे. तुमच्याकडे जर मातीचा दिवा असेल तर मातीचा घ्या, अन्यथा तुम्ही कणकेचा, पिठाचा दिवा देखील बनवू शकता. त्या दिव्यात तुम्हाला शुद्ध तूप भरायचे आहे आणि गोल वात लावायची आहे आणि त्याचबरोबर 2 फुलांच्या लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत. आता लवंग जी असते ती शिव आणि शक्तीचे स्वरूप असते, त्यामुळे लवंग कुठेतरी महादेवांशी जोडलेली आहे, माता पार्वतीशी जोडलेली आहे आणि भगवान गणपतींशी देखील जोडलेली आहे, कारण ते त्यांचे माता पिता आहेत. तुम्हाला काय करायचे आहे? 2 फुलांच्या लवंगा घ्यायच्या आहेत. आता दोन्ही फुलांच्या लवंगा उजव्या हातात पकडायच्या आहेत आणि सर्वप्रथम तुम्हाला माता पार्वतीचे ध्यान करायचे आहे. मग तुम्हाला भगवान गणेशाचे ध्यान करायचे आहे, महादेवांचे ध्यान करायचे आहे आणि चगम गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे. जर तुमच्या मंत्र लक्षात राहत नसेल तर तुम्ही मंत्र सोडून द्या आणि असेच देवाचे ध्यान करा. जर मंत्र लक्षात राहिला तर खूप उत्तम. तुम्हाला चगम गणपते नमः या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे. तुम्हाला 11 वेळा हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर दोन्ही फूल असलेल्या लवंगा तुम्हाला त्याच दिव्यामध्ये टाकायच्या आहेत, जो दिवा तुम्ही साजूक तुपाने तयार केला आहे. आता हा दिवा तुम्हाला मंगळवारी संध्याकाळच्या वेळी तुमच्या घरातील देव्हायात लावायचा आहे. संध्याकाळच्या वेळी दिवा घरातील देव्हायात लावा. तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दारावरही 2 दिवे लावायचे आहेत आणि त्यानंतर भगवान गणेशाला म्हणायचे आहे की हे विघ्नहर्ता गणेशा, माझ्या आयुष्यात धनाशी संबंधित जेवढ्या काही समस्या आहेत, माझ्या आयुष्यात जे काही दुःख आणि कष्ट आहेत ते आता तुम्हीच दूर कराल आणि तुमची कृपा ज्याच्यावर असते त्याच्या आयुष्यातील मोठ्यातले मोठे संकट क्षणार्धात दूर होते. माझ्या आयुष्यातील ही संकटेही आता तुम्हीच दूर करा. तुमची कृपा माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर नेहमी राहू द्या. अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे भगवान गणेशाची प्रार्थना करून घ्यायची आहे आणि त्यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. मुख्य दारावर तुम्हाला 2 दिवे यासाठी लावायचे आहेत, कारण तुमच्या घराचे जे मुख्य द्वार असते, जिथून तुम्ही आत येता आणि बाहेर जाता, म्हणजेच जो मेन गेट आहे, त्यावर सर्वात आधी माता लक्ष्मीची नजर पडते. संध्याकाळच्या वेळी माता लक्ष्मी भ्रमण करण्यासाठी बाहेर पडते आणि ज्या घराच्या दारावर दिवा लावलेला असतो अशा घरात माता लक्ष्मी नेहमी प्रवेश करते. याचाच अर्थ अशा घरात माता लक्ष्मी नेहमी येते. त्यामुळे जो माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेतो त्याच्या घरात सुख, धन, वैभव हे सर्व काही खूप सहजतेने येते आणि त्याच्या आयुष्यात धन येण्याचे मार्ग खुले होत जातात. आता प्रथम पूजनीय भगवान गणेशाची पूजा तुम्ही सर्वात आधी केलीत. त्यांच्या समोर दिवा लावला तर असे समजून घ्या की ते तुमच्या पूजेत, तुमच्या उपायात आणि तुमच्या आयुष्यात कोणतेही संकट येऊ देणार नाहीत. म्हणूनच अनेक लोक उपाय तर करतात परंतु उपाय योग्य पद्धतीने करत नाहीत. जेव्हा तुम्ही उपाय योग्य पद्धतीने करणार नाही तेव्हा तो उपाय यशस्वी होणार नाही. ज्या पद्धतीने आम्ही तुम्हाला सांगितले आहे
त्या पद्धतीने तुम्ही उपाय करा आणि मग पहा तुमच्या आयुष्यात कसा चमत्कार होतो। रातोरात तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल पाहाल। तुमच्या घरात पैसाही येईल, पैसा टिकेलही आणि अनावश्यक खर्च पूर्णपणे बंद होईल। यासोबतच जे लोक आजारपणामुळे खूप त्रस्त राहतात त्यांनी मंगळवारी हिरव्या मुगाच्या डाळीचे दान नक्की करावे। कोणत्याही एका व्यक्तीला का होईना, परंतु हिरव्या मुगाची डाळ तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला नक्की दिली पाहिजे। तर चला आता दृष्ट दोष, नजर दोष कसा दूर करायचा याविषयी बोलूया। बघा, जर घरात एखाद्या व्यक्तीला किंवा पैशाला नजर लागली तर चांगले घर उद्ध्वस्त होते आणि व्यक्तीच्या अडचणी सुरू होतात। जेव्हा नजर लागते, ज्या लोकांना माहित आहे की नजर काय करते ते नेहमी नजर दोष दूर करण्यासाठी उपाय करतात, आणि ज्यांना माहित नाही त्यांच्या जीवनातील कष्ट वाढतच राहतात। तुम्ही उपाय करत आहात ही चांगली गोष्ट आहे, पण सर्वात आधी तुम्हाला नजर दोष दूर करावा लागेल। तर बघा, नजर दोष सुद्धा तुम्ही लवंगेनेच दूर कराल। तुम्हाला काय करायचे आहे, तुम्हाला येथे 4 फुलांच्या लवंगा घ्यायच्या आहेत। कापराचे 2 छोटे तुकडे तुम्हाला घ्यायचे आहेत आणि संध्याकाळच्या वेळी ते जाळून संपूर्ण घरात फिरायचे आहे। संपूर्ण घरात म्हणजे तुमच्या जेवढ्या काही खोल्या असतील तिथे सर्व ठिकाणी तुम्हाला जायचे आहे आणि त्या लवंग व कापराचा धूर तुम्हाला चांगल्या प्रकारे दाखवायचा आहे। घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरही जा, तिथेही लवंग आणि कापराचा धूर दाखवाल। बघा, लवंग जी असते ती शिवशक्तीचे स्वरूप असते आणि ती खूप चमत्कारी असते। कापूर जो असतो त्यात खूप ऊर्जा असते, तो महादेवांशी जोडलेला आहे आणि कापराचे इतके चमत्कार आहेत की कदाचित ते शब्दात सांगणे खूप कठीण होईल, पण जेव्हा तुम्ही कापराचे उपाय कराल तेव्हा त्याचे चमत्कार स्वतःच पाहाल। आम्हाला तुम्हाला सांगण्याची गरजही पडणार नाही। तर जसे तुम्ही लवंग आणि कापूर जाळून त्याचा धूर तुमच्या संपूर्ण घरात दाखवता, तेव्हा तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो। सकारात्मक ऊर्जा एकदम तुमच्या घरात वाढते। त्यामुळे जेवढा काही नजर दोष आहे, जेवढी काही नकारात्मक ऊर्जा आहे, वाईट शक्ती आहेत, त्या लगेच तुमच्या घरातून दूर होतात आणि तुमच्या आयुष्यात जे कष्ट येत होते ते सुद्धा तुमच्यापासून दूर होतात। तर आता बोलूया पुढच्या महत्त्वपूर्ण आणि प्रभावी उपायाबद्दल। तर मित्रांनो, 2 जून 2026 मंगळवारी प्रतिपदा समापतीच्या दिवशी हे करा। 1 चिमूटभर काळ्या तिळाचा हा एक उपाय भगवान भोलेनाथांच्या आशीर्वादाने जीवनातील प्रत्येक कष्टांतून तुम्हाला त्वरित मुक्ती मिळवून देईल। तुमची प्रत्येक मनोकामना पूर्ण होईल आणि मित्रांनो, तुमचे घर आनंदाने भरून जाईल। तुम्ही करोडपती बनाल, कारण मित्रांनो, या मंगळवारी प्रतिपदा समापतीच्या दिवशी अनेक शुभ योगांची निर्मिती होत आहे, जी अनेक वर्षांनंतर आली आहे। म्हणूनच मित्रांनो, या दिवसाचे महत्त्व खूप मोठे असते आणि या दिवशी तुम्ही लोकांनी हा 1 चिमूटभर काळ्या तिळाचा उपाय नक्कीच करायला हवा, जो की पंडितजींनी त्यांच्या नुकत्याच झालेल्या कथेत इथे सांगितला आहे। तर मित्रांनो, हा उपाय तुम्हाला कसा करायचा आहे, कधी करायचा आहे, कुठे करायचा आहे आणि उपाय करताना तुम्हाला कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे, ही सर्व माहिती आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये देऊ। तर चला मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाऊया। बघा, हा दिवस इतका खास असतो, इतका महत्त्वपूर्ण असतो। असे पाहिले गेले आहे की कधी कधी मोठ्या पूजापाठ आणि अनुष्ठानांनी जी मनोकामना पूर्ण होत नाही, ती 2 जून 2026 मंगळवार प्रतिपदा समापतीच्या दिवशी एक छोटासा उपाय केल्यानेच तुमची सर्व मनोकामना पूर्ण होते। आणि पुष्कळ लोकांनी हा उपाय केला देखील आहे आणि त्यांना हा उपाय करण्याचे फळही नक्कीच मिळाले आहे। जर तुम्हालाही हा उपाय 30 सप्टेंबर 2026 मंगळवारी करायचा असेल तर तुम्ही हा उपाय आधी नीट समजून घ्या, ऐकून घ्या।
त्यानंतर करा. तुम्हाला या उपायाचे फळ नक्कीच मिळेल. आणि हा उपाय केल्याने तुमच्या घरात कितीही मोठे दुःख आणि समस्या का चालू असेना, तुम्हाला त्याचे कारणही माहीत नसेल की मित्रांनो ही समस्या कोणत्या कारणामुळे चालू आहे, तर त्याचे काहीही कारण असू शकते. जसे पितृदोष असू शकतो, शनी दोष असू शकतो, किंवा कोणत्याही प्रकारचा मंगळ दोषही असू शकतो. आणि अजूनही अनेक प्रकारचे दोष असतात. काहीही असू शकते, परंतु तुम्हाला हा उपाय करण्यासाठी आपल्या दोषाचा शोध घेण्याची देखील गरज नाही. 2 जून 2026 मंगळवार प्रतिपदा समाप्तीच्या दिवशी हा एक चिमूटभर काळ्या तिळाचा उपाय तुम्ही सर्वांनी करून घ्यायचा आहे. मित्रांनो, आता आपण समजून घेऊया की हा उपाय आपल्याला कोणत्या वेळी करायचा आहे. तर सर्वात आधी मित्रांनो, आपण हे समजून घेऊया की हा एक चिमूटभर काळ्या तिळाचा उपाय करायचा कोणाला आहे. तर बघा, इथे सरळ गोष्ट आहे की हा एक चिमूटभर काळ्या तिळाचा जो उपाय आहे तो कशासाठी केला जात आहे. हा मनोकामना पूर्ण करण्यासाठी केला जात आहे. हा तुमच्या जीवनातील जी दुःखे आणि अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी केला जात आहे. किंवा तुमचे एखादे मोठे काम आहे जे पूर्ण होत नाहीये, तुम्ही त्यासाठी हा उपाय करू शकता. तर सरळ गोष्ट अशी आहे की तुम्ही तुमच्या कोणत्या प्रकारच्या मनोकामनेसाठी हा उपाय करू शकता. तर हा उपाय अशी व्यक्ती करू शकते ज्या व्यक्तीला आपली कोणत्याही प्रकारची मनोकामना भगवान शिवजींकडून पूर्ण करून घ्यायची आहे. आणि जर कोणत्याही माता भगिनींना आपल्या घरातील सुखशांतीसाठी आणि घरात धनसमृद्धी वाढवण्यासाठी हा उपाय करायचा असेल, तर घरातील ज्या मोठ्या माता भगिनी असतील त्यांनी हा एक चिमूटभर काळे तीळ 9 ओलवाला उपाय विशेषतः करावा. कारण माता भगिनी या घराची लक्ष्मी असतात. आणि जेव्हा घराची लक्ष्मी एखादा विशेष उपाय करते तेव्हा त्याचे फळ खूप लवकर मिळते आणि खूप मोठे होऊन मिळते. अन्यथा हा उपाय कोणतीही व्यक्ती करू शकते. तो मोठा असो, लहान असो किंवा लहान मूल असो. ज्या व्यक्तीला हा एक चिमूटभर काळ्या तिळाचा उपाय समजला आहे त्या व्यक्तीने हा एक चिमूटभर काळ्या तिळाचा उपाय मंगळवारी प्रतिपदा समाप्तीच्या दिवशी नक्की करावा. कारण याचे फळ त्याला खूप लवकर मिळेल. कारण 2 जून 2026 रोजी मंगळवारी प्रतिपदा समाप्तीच्या दिवशी भगवान शिव खूप सहज प्रसन्न होतात. तर चला आता आपण समजून घेऊया की हा एक चिमूटभर काळ्या तिळाचा उपाय तुम्हाला कसा करायचा आहे आणि हा उपाय करण्याची वेळ कोणती आहे. तर पहा, 2 जून 2026 रोजी मंगळवारी प्रतिपदा समाप्तीच्या दिवशी केला जाणारा हा एक चिमूटभर तिळाचा उपाय मुख्यत्वे सकाळच्या वेळी करायचा आहे. ही वेळ प्रातःकाळची असेल, सकाळची वेळ असेल. तुम्ही असाच प्रयत्न केला पाहिजे की सकाळीच आपण हा एक चिमूटभर काळ्या तिळाचा उपाय करून घ्यावा. पण काही कारणास्तव जर तुम्ही सकाळी हा उपाय करू शकला नाही, तुम्हाला काही कामानिमित्त बाहेर जायचे असेल किंवा इतर कोणत्याही कामामुळे तुम्ही हा उपाय करू शकला नाही, तर तुमच्याकडे दुसरी संधी असेल जी संध्याकाळच्या प्रदोष काळाची असेल. आता मित्रांनो, प्रदोष काळाची वेळ हा देखील अनेकांच्या मनात एक प्रश्न निर्माण करतो की मित्रांनो, ही वेळ नेमकी कधी असते, किती वाजेपासून किती वाजेपर्यंत ही वेळ नक्की मिळते. जर तुम्हालाही हा उपाय 2 जून 2026 मंगळवार पुरुषोत्तम प्रतिपदा समाप्तीच्या दिवशी करायचा असेल तर तुम्ही हा उपाय आधी नीट समजून घ्या, ऐकून घ्या आणि त्यानंतरच करा. तुम्हाला या उपायाचे फळ नक्कीच मिळेल. आणि हा उपाय केल्याने तुमच्या घरात कोणत्याही प्रकारचे दुःख आणि समस्या का चालू असेना आणि तुम्हाला त्याचे कारणही माहीत नसेल की मित्रांनो ही समस्या कोणत्या कारणामुळे निर्माण झाली आहे. त्याचे कारण काहीही असू शकते, जसे की पितृदोष असू शकतो किंवा कोणत्याही प्रकारचा मंगळ दोषही असू शकतो आणि इतरही अनेक प्रकारचे दोष असतात. काहीही असू शकते, परंतु हा उपाय करण्यासाठी तुम्हाला तुमचा दोष शोधून काढण्याची अजिबात गरज नाही. 2 जून 2026 रोजी मंगळवारी पुरुषोत्तम प्रतिपदा समाप्तीच्या दिवशी हा 7 काळ्या मिरीच्या दाण्यांचा उपाय तुम्ही सर्वांनी करून घ्यायचा आहे.
मित्रांनो, आता आपण समजून घेऊया की हा उपाय आपल्याला कोणत्या वेळी करायचा आहे. तर सर्वात पहिली गोष्ट आपण हे समजून घेऊया की हा 7 काळ्या मिरीच्या दाण्यांचा उपाय करायचा कोणाला आहे. तर पहा, येथे सरळ गोष्ट अशी आहे की हा 7 काळी मिरीचा उपाय कशासाठी केला जात आहे. हा उपाय मनोकामना पूर्ण करण्यासाठी किंवा तुमच्या जीवनातील दुःख आणि अडचणी दूर करण्यासाठी केला जात आहे, किंवा तुमचे एखादे मोठे काम आहे जे पूर्ण होत नाहीये, त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. थोडक्यात सांगायचे तर तुम्ही तुमच्या कोणत्याही प्रकारच्या मनोकामनेसाठी हा उपाय करू शकता. ज्या व्यक्तीला आपली कोणतीही मनोकामना भगवान शिवजींकडून पूर्ण करून घ्यायची आहे, ती व्यक्ती हा उपाय करू शकते. आणि जर कोणत्याही माता भगिनींना आपल्या घरातील सुखशांती आणि धनसमृद्धी वाढवण्यासाठी हा उपाय करायचा असेल, तर घरातील मोठ्या माता भगिनींनी हा 7 काळ्या मिरीच्या दाण्यांचा उपाय विशेषतः करावा. कारण माता भगिनी या घराची लक्ष्मी असतात, आणि जेव्हा घराची लक्ष्मी एखादा विशेष उपाय करते तेव्हा त्याचे फळ खूप लवकर आणि मोठ्या प्रमाणात मिळते. अन्यथा हा उपाय कोणीही व्यक्ती करू शकते, मग तो मोठा असो, लहान असो वा एखादे मूल असो. ज्या व्यक्तीला हा 7 काळ्या मिरीच्या दाण्यांचा उपाय समजला आहे, त्या व्यक्तीने मंगळवार पुरुषोत्तम प्रतिपदा समापतीच्या दिवशी हा उपाय नक्की करावा. कारण त्यांना या उपायाचे फळ खूप लवकर मिळेल. कारण 2 जून 2026 मंगळवार पुरुषोत्तम प्रतिपदा समापतीच्या दिवशी भगवान शिव खूप सहजतेने प्रसन्न होतात. तर चला, आता आपण समजून घेऊया की हा 7 काळ्या मिरीच्या दाण्यांचा उपाय तुम्हाला कसा करायचा आहे आणि हा उपाय करण्याची वेळ कोणती आहे. तर पहा, 2 जून 2026 मंगळवार पुरुषोत्तम प्रतिपदा समापतीच्या दिवशी केला जाणारा हा 7 काळ्या मिरीच्या दाण्यांचा उपाय प्रामुख्याने संध्याकाळच्या वेळी म्हणजेच प्रदोष काळात करायचा आहे. आता मित्रांनो, अनेक लोकांच्या मनात हा प्रश्न निर्माण होतो की हा प्रदोष काळ नेमका केव्हा असतो, ही वेळ किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत असते, जेणेकरून आपल्याला उपाय करण्यासाठी योग्य वेळ समजू शकेल. तर आम्ही तुम्हाला सांगतो. प्रदोष काळाची जी संध्याकाळची वेळ असते ती संध्याकाळी 6 ते 7 या दरम्यान असते. या वेळेत जर तुम्ही उपाय केलात तर तुम्हाला त्या उपायाचे निश्चितच फळ मिळेल. तर लोक संध्याकाळी 6 ते 7 या वेळेत काळ्या मिरीच्या 7 दाण्यांचा हा उपाय करू शकतात. आता अनेक लोक येथे असाही प्रश्न नक्की विचारतील की मित्रांनो, आम्ही तर नोकरीवर जातो, ड्युटीवर जातो आणि आम्हाला यायला उशीर होतो, तर अशा परिस्थितीत आम्ही काय करावे. तर बघा, त्या लोकांनीही टेन्शन घेण्याची अजिबात गरज नाही. जर तुम्ही हा उपाय संध्याकाळी प्रदोष काळात करत असाल आणि तुम्हाला यायला उशीर झाला, जर तुम्ही 7 वाजेपर्यंत पोहोचू शकला नाहीत, तर मित्रांनो, रात्री 8 वाजेपर्यंत जरी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल. आणि यापेक्षा थोडा जास्त उशीर झाला तरीही तुम्ही हा उपाय करू शकता. कारण 2 जून 2026 मंगळवार हा पुरुषोत्तम प्रतिपदा समापतीचा दिवस आहे. हा दिवस खूप कमी वेळा येतो, वर्षभरातून एकदाच येतो. त्यामुळे जेव्हा तुम्हाला संधी मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय नक्की करून घ्या. कोणताही उपाय असो, तुम्ही तो कधीही करू शकता. मंगळवार पुरुषोत्तम प्रतिपदा समापतीच्या दिवशी फक्त प्रयत्न करा की दिलेल्या वेळेच्या अंतर्गतच हा उपाय करा. परंतु कोणत्याही कारणामुळे तसे करू शकला नाहीत तर थोड्या उशिरानेही करू शकता. तुम्हाला उपायाचे फळ नक्कीच मिळेल. पूज्य गुरुजींनी सांगितले आहे की जेव्हा केव्हा मंगळवार पुरुषोत्तम प्रतिपदा समापतीचा दिवस येईल तेव्हा तुम्हाला फक्त आणि फक्त हा काळ्या मिरीच्या 7 दाण्यांचा उपाय करायचा आहे. यामुळे तुमच्या जीवनात जर धनवैभवाची समस्या चालू असेल, जर तुम्ही पैशांसाठी खूप जास्त काळजीत असाल, आर्थिक चणचण भासत असेल, अनेक वेळा तुम्ही खूप प्रयत्न करून आणि खूप मेहनत करूनही तुम्हाला धन प्राप्त होऊ शकत नसेल, मेहनत करूनही तुम्ही यशस्वी होऊ शकत नसाल, तुम्ही तुमच्या व्यवसायात अपयशी ठरत असाल, नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात अपयशी ठरत असाल, कोणत्याही कामात जर
तुम्हाला अपयश येत असेल किंवा तुमची पैशांची हानी होत असेल तर गुरुजींनी सांगितले आहे की तुम्ही हा छोटासा उपाय या मंगळवारच्या पुरुषोत्तम प्रतिपदा समाप्तीला नक्कीच केला पाहिजे। तर चला या विशेष उपायाबद्दल जाणून घेऊया, पण त्याआधी एक विनंती, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया समग्र ज्ञान चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। आजचा हा व्हिडिओ खूपच खास असणार आहे, कारण मंगळवारच्या तिथीला केले जाणारे 3 विशेष उपाय आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितले जातील। हे उपाय तुम्ही तुमच्या समस्येनुसार करू शकता। या उपायांमध्ये तुम्हाला धनप्राप्तीचे उपाय सांगितले जातील, तुमची मनोकामना पूर्ण करण्याचे उपाय सांगितले जातील, जीवनात कोणत्याही प्रकारचे संकट किंवा समस्या सुरू असतील तर त्या दूर करण्याचे उपाय सांगितले जातील। चला तर मग जाणून घेऊया पूज्य गुरुजींनी सांगितलेल्या सर्वात पहिल्या उपायाबद्दल। या उपायासाठी तुम्हाला सर्वात आधी काळी मिरीच्या 7 दाण्यांची आवश्यकता असेल। आता हे काळी मिरीचे 7 दाणे मंगळवारी रात्री झोपण्यापूर्वी गुपचूप घरात या ठिकाणी फेकून द्या। यामुळे मोठ्यातील मोठ्या शत्रूपासूनही तुमची सुटका होईल। कारण मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप खास आहे, कारण काळी मिरीचे 4 दाणे आपल्या घरात जाळून तुम्ही तुमच्या घरातील नजर दोष देखील दूर करू शकाल। यासोबतच जर तुमच्या कोणी गुप्त शत्रू असेल किंवा तुमच्या घरात पैशांची खूप चणचण असेल, घरात पैसा टिकत नसेल, लोकांना खूप नजर लागत असेल, घरातील सदस्यांपैकी नेहमी कोणाची ना कोणाची तब्येत खराब राहत असेल, कोणी आजारी पडत असेल आणि तुमच्या घरात पैशांची खूप नासाडी होत असेल, तर मंगळवारी काळी मिरीचे 4 दाणे घरात जाळल्याने तुम्ही तुमच्या जीवनातील सर्व दुःखांपासून कायमची सुटका मिळवू शकाल। तसेच तुमच्या मोठ्यातील मोठा शत्रू देखील तुमच्या समोर गुडघे टेकेल जर तुम्ही हा उपाय मंगळवारी केला। आता पहा, जर तुमचे जीवनही नेहमी संकटांनी भरलेले असेल तर अशा परिस्थितीत तुम्ही काळी मिरीचे उपाय नक्की करायला हवे, कारण काळी मिरीचे उपाय सर्वात आधी आपला प्रभाव लगेच दाखवतात। दुसरी गोष्ट म्हणजे ते तुम्हाला तुमच्या गुप्त शत्रूंपासून देखील सुटका मिळवून देतात आणि तुम्हाला कधीही नजर दोष त्रास देत नाही। चला तर मग सर्वात आधी यावर बोलूया की काळी मिरीचे 4 दाणे तुम्हाला तुमच्या घरात कोणत्या ठिकाणी जाळायचे आहेत आणि हा छोटासा उपाय करून तुम्ही तुमच्या जीवनातील मोठ्यातील मोठ्या शत्रूपासून कशी सुटका मिळवाल, तसेच तुमचे गुप्त शत्रू देखील तुमचे काहीही बिघडवू शकणार नाहीत। तर पहा, असे अनेक लोक आहेत ज्यांना हे माहीत आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीला नजर लागते तेव्हा त्याच्या पैशालाही कुठेतरी नजर लागते, त्याच्या घरातील सुखशांतीला आणि सुख समृद्धीलाही नजर लागते। आता तुम्हाला सर्वात आधी तुमच्या घरातून नजर दोष दूर करायचा आहे, हे लक्षात घ्या। जसे तुम्ही नजर दोष दूर कराल तसा तुमच्या गुप्त शत्रूंच्या नजरेचा प्रभाव लगेच संपेल आणि मग तुम्हाला तुमच्या जीवनातील संकटांपासूनही सुटका मिळेल। तुम्हाला काय करायचे आहे, येथे काळी मिरी घ्यायची आहे, याचे छोटे 4 दाणे घ्या, एकही दाणा तुटलेला नसावा। ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे। एक कापराचा तुकडा घ्यायचा आहे। आता हे 4 काळी मिरीचे दाणे तुम्हाला तुमच्या घरातील कोणत्याही कोपऱ्यात ठेवून जाळायचे आहेत। कोणतीही एक खोली तुम्ही निवडू शकता, त्या खोलीत जा, त्या खोलीच्या एका कोपऱ्यात हे 4 काळी मिरीचे दाणे कापरासोबत जाळा आणि नंतर हे जाळल्यानंतर तुम्हाला याची राख तुमच्या घराबाहेर फेकून द्यायची आहे। बघा, काळी मिरीचे दाणे कापरासोबत तुम्ही जेव्हा जाळाल तेव्हा तुमच्या जीवनात एक चमत्कार होईल। तुम्हाला दिसेल की तुमच्या घरात जे अचानक दुःख येत होते, ज्या पैशांमुळे तुम्ही चिंतेत होतात, जो पैसा येत नव्हता किंवा घरात आजार वाढत होते किंवा तुमच्या घरात अशी एखादी व्यक्ती होती जी नेहमी आजारी असते, जिचा चिडचिडा स्वभाव आहे, जिच्यामुळे घरात नेहमी क्लेश राहत आहेत, तर या गोष्टी तुमच्या घरापासून दूर होतात।
जर कोणाला नजर लागली असेल तर ती देखील दूर होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचे गुप्त शत्रू तुमचे काहीही बिघडवू शकत नाहीत. जेव्हा कापरासोबत काळी मिरीचे 4 दाणे तुम्ही तुमच्या घरात जाळता तेव्हा काय होते ते बघा. काळ्या रंगाच्या ज्या वस्तू असतात त्या शनिदेवाशी जोडलेल्या असतात. काळी मिरीचे जेवढे पण उपाय असतात ते सर्वात आधी त्वरित आपला प्रभाव दाखवतात. खूप लवकर हे उपाय यशस्वी होतात. दुसरी गोष्ट, तुमच्या घरात कधीही नकारात्मक ऊर्जा टिकत नाही. जेव्हा काळी मिरी तुम्ही तुमच्या घरात जाळता तेव्हा हा उपाय करा आणि मग तुम्ही पहा की तुमचा कितीही मोठा गुप्त शत्रू असेल तो गुडघे टेकेल. हा उपाय करताच त्यांची कितीही वाईट नजर असली तरी तिचा तुमच्यावर, तुमच्या घरावर आणि तुमच्या पैशावर कोणताही परिणाम होणार नाही. कारण येथे थेट तुम्हाला शनिदेवाचा आशीर्वाद मिळेल. तर हा झाला पहिला उपाय. आता दुसऱ्या उपायाबद्दल बोलूया जो तुम्हाला मंगळवारी करायचा आहे. हा उपाय विशेषतः त्या लोकांसाठी आहे जे म्हणतात की आमच्या घरात फक्त एकाच बाजूने दुःख येत नाहीये, आमच्या घरात पैसाही येत नाहीये, आमच्या घरात आजारपण येत आहे, पैशाची नेहमी चिंता असते. जे लोक म्हणतात ना की जीवनात सर्व बाजूंनी दुःख येत आहे, कोणत्याही एका ठिकाणाहून येत नाहीये, त्यांनी विशेषतः काळी मिरीचा हा दुसरा उपाय करायचा आहे. बघा, जर तुमच्या जीवनात दुःख खूप वाढले असेल, त्रास खूप वाढला असेल, पैशांमुळेही तुम्ही त्रस्त असाल, पैसा तुमच्याकडे येत नसेल, तिजोरीत पैसा टिकत नसेल, तर काळी मिरीचा हा दुसरा उपाय मंगळवारी नक्की करा. काय करायचे आहे? काळी मिरीचे 5 दाणे घ्यायचे आहेत. आता तुमच्या घरात जी व्यक्ती खूप जास्त त्रस्त असते, प्रयत्न करा की त्या व्यक्तीनेच हा उपाय केल्यास जास्त उत्तम राहील. जर ती व्यक्ती हे करू शकत नसेल तर तिच्या जागी तुम्ही देखील करू शकता. तुम्हाला काय करायचे आहे? जी व्यक्ती खूप आजारी आहे किंवा तुमच्या घरातील ज्या व्यक्तीकडे पैसा नाही त्या व्यक्तीवरून तुम्हाला हे काळी मिरीचे 5 दाणे 7 वेळा उतरायचे आहेत. उतरायचे कसे आहेत? तुम्हाला ते घड्याळाच्या दिशेने क्लॉकवाईज उतरायचे नाहीत. जसा घड्याळाचा काटा फिरतो ना त्या दिशेने उतरायचे नाहीत. घड्याळाचा काटा उलटा फिरवा. जसा घड्याळाचा काटा उलटा फिरतो ना त्या पद्धतीने तुम्हाला 7 वेळा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने अटी क्लॉकवाईज उतरायचे आहे. आणि मग हे काळी मिरीचे 5 दाणे तुम्हाला चव्हाट्यावर घेऊन जायचे आहेत. कोणताही चव्हाटा. चव्हाटा कशाला म्हणतात? जिथे 4 दिशा असतात, 4 रस्ते असतात, तिथे तुम्ही ज्या आणि 4 दिशांना तुम्हाला काळी मिरीचा एक एक दाणा फेकून द्यायचा आहे. आणि काळी मिरीचा जो 5वा दाणा आहे तो आकाशाकडे पाहत तुम्हाला हवेत उडवून द्यायचा आहे. एवढे केल्यानंतर तुम्हाला आपल्या घरी निघून यायचे आहे. वाटेत तुम्हाला कोणाशीही बोलायचे नाही, मागे वळून तर तुम्हाला अजिबात पाहायचे नाही. आणि प्रयत्न करा की जेव्हा तुम्ही हा उपाय कराल तो संध्याकाळच्या वेळी करा किंवा अशा वेळी करा जेव्हा तुमच्या घराच्या आसपास जास्त लोकांची ये-जा नसेल. दुसरी गोष्ट, तुम्हाला या उपायाबद्दल कोणालाही सांगायचे नाही, कारण असे जे उपाय केले जातात ते कोणालाही सांगून केले जात नाहीत. नाहीतर ते आपला प्रभाव त्वरित दाखवत नाहीत. प्रयत्न करा की हा उपाय गुपचूप करा. तुमच्या घरातील 1-2 व्यक्तींना माहीत असेल तर ठीक आहे. बाहेरील कोणत्याही व्यक्तीला तुम्हाला याबद्दल काहीही सांगायचे नाही. तर आता चला लवकरच आपल्या तिसऱ्या उपायाबद्दल बोलूया. बरं, तिसरा जो उपाय आहे तो देखील मंगळवारचा आहे आणि हा उपाय शनिदेवाशी जोडलेला आहे. आता पहा, शनिदेव जे आहेत ते न्यायाचे देवता आहेत, कर्म फलदाते आहेत. व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देण्याचे काम कोणाचे आहे? शनिदेवाचे आहे. आणि व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ शनिदेवच देतात. व्यक्ती चांगली कर्मे करते तेव्हा ती सुख भोगते आणि जर काही चूकभूल झाली
तर मग जीवनात दुःख येतेच येते, जीवनात कष्ट येतातच येतात, आणि जीवनात पैशांची कमतरता नेहमीच राहते. जोपर्यंत शनीची 7.5 असते, शनीची ढिया असते, किंवा कोणत्याही व्यक्तीच्या कुंडलीत जर शनीची कोणतीही महादशा असेल. आता पहा, बऱ्याच लोकांना हे माहीत देखील नसते की त्यांच्या कुंडलीत शनीची कोणती महादशा चालू आहे, परंतु तुम्ही नक्कीच याचा अंदाज लावू शकता. आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही कसे ओळखू शकता की तुमच्या कुंडलीत कुठे ना कुठे शनिदोष असू शकतो. तर पहा, जर अचानक तुमच्या घरात पैशांची कमतरता जाणवू लागली असेल, घरात खूप भांडणे आणि वादविवाद होत असतील, तुम्ही पाहता की घरात लोक एकमेकांशी भांडत आहेत, घरात कुठेही सुखशांती नाही, सुख समृद्धी नाही, जर तुम्ही 1 ते 1 रुपयासाठी त्रस्त असाल, तर कुठे ना कुठे शनीची पीडा तुम्हाला त्रास देत आहे. आता करायचे काय? तुम्हाला शनिदेवाला प्रसन्न करायचे आहे. कसे कराल? शनिदेवाला प्रसन्न काळ्या मिरीने. होय, तुम्हाला काय करायचे आहे? एका काळ्या रंगाचे कापड घ्यायचे आहे आणि त्यामध्ये तुम्हाला काळ्या मिरीचे दाणे ठेवायचे आहेत. किती दाणे ठेवायचे? 11 दाणे ठेवा. काळ्या कापडात काळी मिरी आणि काही रुपये देखील यामध्ये ठेवायचे आहेत. याची एक छोटीशी पोटली, पुरचुंडी बनवून शनिदेवाच्या मंदिरात जायचे आहे, आणि मंदिराबाहेर जे लोक बसलेले असतात तिथे कोणत्याही गरजू व्यक्तीला ही संपूर्ण पोटली तशीच देऊन टाकायची आहे, आणि शनिदेवाचे स्मरण करून आपल्या घरी परत यायचे आहे. फक्त एवढेच करायचे आहे. मंगळवारी हा उपाय करा आणि असे सलग 5 मंगळवार करा. जीवनात असा बदल घडेल ज्यावर तुमचाही विश्वास बसणार नाही, तुमच्या घरातील कोणत्याही सदस्याचाही विश्वास बसणार नाही. आज तुम्ही तुमच्या जीवनातील सर्व आशा गमावून बसला आहात ना? आज तुम्हाला असे वाटते की माझ्या जीवनात आता कोणताही मार्ग उरलेला नाही, मी माझ्या जीवनातील दुःखे कशी दूर करू? तर एकदा कर्मफलदाता, न्यायाची देवता शनिदेवावर विश्वास ठेवून हा उपाय करून तर पहा. याचा चमत्कार तुम्हाला तुमच्या जीवनात स्वतः दिसून येईल. 101% नाही तर 501% दिसेल. फक्त ख्या श्रद्धेने हा उपाय करा आणि पहा. वर्ष 2026 हे शनिदेवाचेच वर्ष आहे, आणि या वर्षात ज्याने शनिदेवाला प्रसन्न केले, आम्ही वारंवार सांगतो की त्याचे भाग्य असे चमकेल की येणाऱ्या पिढ्या देखील सुखाचा उपभोग घेतील. म्हणूनच 2026 वर्षातील मंगळवारी तुम्ही हा उपाय नक्की करा. या व्यतिरिक्त आता बोलूया पुढील महत्त्वपूर्ण आणि प्रभावशाली उपायाबद्दल. तर मित्रांनो, आजकाल बरेच लोक असे आहेत जे स्वतःचे नुकसान करण्यात लागले आहेत, कारण काही लोक दान करताना अशा गोष्टींचे दान करतात ज्यांचे दान करू नये. आणि भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जी कोणती व्यक्ती या 7 वस्तू इतरांना देते ती व्यक्ती स्वतःलाच बर्बाद करत असते, आपले नशीब खराब करत असते. जर तुम्हीही या 7 गोष्टींपैकी एखादी गोष्ट दुसऱ्याच्या भल्यासाठी त्याला देत असाल, तर समजून जा की तुम्ही तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहात. आजकाल मित्रांनो, लोकांना हे सांगितलेले उपाय माहीत नसतात. अनेक लोक आपल्या घरात 100% विश्वासाने त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालतात आणि घराची दिशा आणि दशा दोन्हीही बदलून टाकतात. आजकाल माणूस स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेऊ लागला आहे. म्हणजेच सांगायचा हेतू हा आहे की तो स्वतःच चूक करतो आणि मग म्हणतो की हे देवा, तू माझ्यासोबत असे का केलेस? वरून देवाला दोष देऊ लागतो. आणि तुम्हीही ही चूक तुमच्या घरात करत असाल. कधी कधी तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश सुरू झाला असेल, आणि जेव्हा आपण घरात अशा प्रकारची कामे करतो तेव्हा घराची दशा आणि दिशा दोन्ही बिघडतात. मित्रांनो, चुकूनही या 7 गोष्टी कोणालाही देऊ नका, अन्यथा तुम्हाला रस्त्यावर यायला वेळ लागणार नाही. भगवान श्रीकृष्णाच्या मते माणसाने चुकूनही आपल्या घरातील वस्तू दुसऱ्यांना कधीही उधारीवर किंवा भेट म्हणून देऊ नयेत.
या गोष्टींसोबतच घरातून लक्ष्मीही निघून जाते. आपल्याला लहानपणापासूनच शिकवले जाते की दुसऱ्यांना मदत केल्याने, दुसऱ्यांना दान दिल्याने माणसाला पुण्य मिळते. भगवान श्रीकृष्णाच्या मते जे लोक चांगली कर्मे करतात त्यांना त्याचे चांगले फळच मिळते. परंतु काही गोष्टी अशा असतात ज्या तुम्ही चुकूनही दुसऱ्यांना देऊ नयेत. कारण या गोष्टी जर तुम्ही दुसऱ्यांना दिल्या तर त्या गोष्टींसोबत तुमच्या घरातील सुख समृद्धीही निघून जाते. कारण याच गोष्टींसोबत तुमच्या घरची शांती, सुख आणि समृद्धी जोडलेली असते. जर तुम्ही या गोष्टी दुसऱ्यांना दिल्या तर तुम्हाला दारिद्र्याचा सामना करावा लागू शकतो. अनेक लोक म्हणतात की आमचे हे घर वास्तुशास्त्रानुसार चालले पाहिजे. जर एखादी व्यक्ती वास्तुशास्त्रानुसार चालत नसेल तर तिच्या घरात बर्बादीची लक्षणे दिसू लागतात. तुम्हाला तुमचे घर उद्ध्वस्त होऊ द्यायचे नाहीये. तुम्हाला तुमचे घर वाचवायचे आहे. तुमच्या घरात राहणारा प्रत्येक सदस्य सुखरूप राहावा. स्वयंपाकघरात ही चूक कधीही करू नका. आणि देव म्हणतो की जी व्यक्ती चांगल्या प्रकारे पूजापाठ करते तिचा मी स्वीकार करतो. तिची प्रत्येक मनोकामना मी पूर्ण करतो. व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये ख्या मनाने जय महालक्ष्मी लिहा. मित्रांनो, विष्णू पुराणात या गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे. या गोष्टींचा संबंध माता लक्ष्मीशी मानला जातो आणि आपण सर्वजण जाणतो की माता लक्ष्मीचे आपल्या जीवनात किती जास्त महत्त्व आहे. ज्याच्यावर माता लक्ष्मीची कृपा असते तिथे सदैव धन, वैभव, सुख आणि शांतीचे आगमन होते. जर महालक्ष्मी कोणत्या ना कोणत्या कारणाने रुष्ट झाली किंवा रागावली तर घरातील सुख, संपत्ती आणि वैभव देखील नष्ट होते. त्यामुळे तुम्ही हे लक्षात ठेवा की तुमच्या घरात अशा काही गोष्टी आहेत ज्यांचा संबंध देवी लक्ष्मीशी आहे. त्या दुसऱ्यांना कधीही उधार देऊ नका. जो कोणी व्यक्ती आज या 7 गोष्टींबद्दल नीट जाणून घेईल तो या गोष्टी कोणालाही देणार नाही आणि त्याच्या घरात सुखशांती राहील. मित्रांनो, आज काहीही झाले तरी या 7 गोष्टींबद्दल जाणूनच पुढे ज्या माणसाची इच्छा असते की त्याच्या जीवनात सुखशांती राहावी आणि घरात पैशाची कमतरता भासू नये. परंतु केवळ मेहनत केल्याने माणसाची ही इच्छा पूर्ण होत नाही. अनेकदा असे होते की उत्पन्न चांगले असूनही आणि खूप मेहनत करूनही घरात पैशाची चणचण भासते. याचे कारण म्हणजे कळतन कळत झालेल्या चुका. शास्त्रामध्ये अशा अनेक नीतींबद्दल सांगण्यात आले आहे ज्यांचे पालन केल्यास जीवनातील अनेक समस्या दूर होतात. मित्रांनो, एवढेच नाही तर या नीतींचे पालन केल्याने कुटुंबात नेहमी आनंद राहतो आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने कधीही पैशाची कमतरता भासत नाही. गरुड पुराण हा हिंदू धर्माचा एक महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो. यामध्ये अशा अनेक गोष्टींचा उल्लेख आहे ज्या गरिबी आणि दारिद्र्याचे कारण बनतात. जर तुम्हीही ही कामे करत असाल तर आजच ती सोडून द्या, अन्यथा अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागू शकते. आता येथे असे काही मित्र असतील जे आमच्या बोलण्याला हलक्यात घेतील कारण त्यांना वास्तुशास्त्राचे ज्ञान नाही. यावर एक म्हण प्रचलित आहे की गाढवाला गुळाची चव काय, बंदर क्या जाने अद्रक का स्वाद. याचा अर्थ असा की ज्या व्यक्तीला वास्तुशास्त्राबद्दल काहीही माहिती नाही तो या उपायांवर किंवा व्हिडिओ पाहण्यावर विश्वासच ठेवत नाही. म्हणूनच 100 अचूक माहिती मिळवण्यासाठी या व्हिडिओशी जोडले जा. मित्रांनो, व्हिडिओ पुढे नेऊया. सध्या तुमच्याकडे जे काही काम असेल ते बाजूला ठेवा. लक्षपूर्वक जे काही सांगितले जात आहे ते पहा आणि ऐका. ही पहिली गोष्ट आहे, पत्नीचे दागिने. मित्रांनो, स्त्रियांच्या दागिन्यांना देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. सुंदर दागिन्यांनी सजलेली स्त्री देवी
लक्ष्मीच्या प्रतिबिंबासारखी दिसते. म्हणूनच जेव्हा आपण दागिने खरेदी करतो तेव्हा सर्वात आधी ते देवी लक्ष्मी समोर ठेवून त्यांची पूजा करतो आणि त्यानंतरच ते घालतो. घरातील स्त्रियांना घरची लक्ष्मी मानले जाते. त्यांच्या अंगावर दागिने असणे हे सुख समृद्धी दर्शवते. त्यामुळे आपल्या पत्नीचे दागिने कधीही कोणालाही उधार, दान किंवा वापरण्यासाठी देऊ नयेत. विशेषतः विवाहित महिलांनी आपले मंगळसूत्र, पैंजण आणि जोडवी इतर कोणत्याही महिलेला वापरण्यासाठी देऊ नयेत. यामुळे घरातील बरकत आणि भाग्यही त्या दागिन्यांसोबत निघून जाते आणि माता लक्ष्मी अत्यंत रागावते. म्हणूनच आपल्या घरात सुख समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी हे दागिने इतरांना वापरण्यास देऊ नका. मित्रांनो, अनेक महिला अशाही असतात ज्यांना स्वतःचे दागिने आवडत नाहीत आणि दुसऱ्या महिलेच्या दागिन्यांची स्टाईल आणि डिझाईन आवडते, ज्यामुळे महिला दागिने घालण्यासाठी एकमेकींसोबत त्यांची अदलाबदल करतात. परंतु मित्रांनो, असे करणे म्हणजे तुम्ही महालक्ष्मीला स्वतःवर नाराज करत आहात आणि तिला घरातून बाहेर पाठवण्याची तयारी करत आहात. कारण दागिने हे महालक्ष्मीचे प्रतीक असतात आणि तुम्ही तुमचेच दागिने घातले पाहिजेत. कोणीही दुसऱ्याचे दागिने घालू नयेत. दुसरी गोष्ट आहे मित्रांनो, झाडू, जो स्वच्छतेसाठी उपयोगी पडतो आणि आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करतो. त्याला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते.